ये अभी बड़ी जोरदार तकरीर हमारे अपने इगतपुरी के लक्की ऐसा कैसा है तुम्हारे को? सबके लिए लक्की है ना, माँ बाप को लक्की था। अच्छा, माँ बाप को लक्की था इसलिए नाम लक्की आ गया। अब हमारे को भी जिता के लक्की बनो। तो यहाँ पर मैं देखा, मैं महाराष्ट्र में कल लातूर में था, अक्कलकोट में था, शोलापुर में था और आज यहाँ पर इगतपुरी क्षेत्र में हूँ। और मैं देख रहा हूँ हर जगह महाराष्ट्र महाविकास आघाड़ी सब तरफ उसकी चर्चा है और इस बार हम महाविकास आघाड़ी को ही जिताएंगे, ये सभी लोगों का कहना है। क्यों? वो बोल रहे हैं साहब ये तो सरकार जो बनी है किसी एक विचारधारा पे नहीं बनी। इन्होंने बोला वो क्या है 25 है 50 खोखे, एकदम ओके। 50 खोखे समझ में नहीं आया मेरे को। 50 खोखे बोले तो 50 करोड़ क्या है? एक एक जने लेकर सरकार बनाए। अब उतना निकालना ना फिर पैसे भी। तो अब पूरे यहां से पैसे निकाल के तो बीजेपी को सौंप दिए, बीजेपी ने बांट दिया, सरकार बन गई। बनने के बाद जिन गरीबों के लिए वो काम करने का वायदा किए थे वो कुछ नहीं कर सके। सब झूठ बोलना, मोदी जी से लेकर शाह से लेकर हर आदमी उनका झूठ बोलता है। मैं 2-4 उदाहरण देता हूं। आप बोलेंगे भाई बार बार ये लोग क्यों बोलते हैं? अरे भाई हमको तो वो खुद बोल रहे हैं। हम जो गारंटी दिए वो गारंटी के बारे में क्या कह रहे हैं? ये सब झूठ है, कांग्रेस का झूठ वायदा है। हमने कर्नाटक में दिया और वो निभाया और निभा रहे हैं हम। तेलंगाना में हमने वायदा किया, हम वहां निभा रहे, हम दे रहे। जो कुछ बोले बोले जैसे चाले त्याची वंदावे पाऊले। जो कहता है करता है वैसा, तो उसको हम सभी लोग उसके पैर छूना चाहिए। अब मोदी जी क्या करें? बोले भाइयों और बहनों, बोले नहीं भाइयों और बहनों, नहीं भाइयों और बहनों, मेरे को अगर इस देश का प्रधानमंत्री बनाएंगे तो मैं बाहर का काला धन लाकर तुमको 15-15 लाख दूंगा। मिला आपको 15 लाख? तो मोदी झूठ बोल रहे हैं सच बोल रहे हैं? फिर वोट क्यों देते दूसरे लोग? अरे जो झूठ बोलता उसको वोट देते। दूसरा बाद में उन्होंने बोला भाइयों मैं सभी नौजवान साथियों को एम्प्लॉयमेंट दूंगा और 2 करोड़ नौकरियां हर साल दूंगा। ये कहा क्या? नहीं कहा। ये झूठ है सच है? झूठ। तो मोदी जी झूठ बोले ना, ये भी झूठ। उन्होंने बोला किसानों को
तुम्हारी आमदनी दुप्पट करूंगा, एमएसपी मैं ज्यादा बढ़ा के करूंगा। क्या किया उसने? क्यों आवाज बारीक है आपकी? आपको मिला दिखता भाई, इसलिए तो गप्प नाही। आता तुम्ही गप्प बसला याचा अर्थ काय? मोदीनं तुम्हाला काहीतरी दिलंय। मग काय 15 लाख हे खोटं आहे, 2 करोड नोकऱ्या खोटं आहे, किसान लोकांना डबल मी उत्पन्न करून देतो म्हणला ते खोटं आहे। त्याच्यानंतर सांगितलं की मी एमएसपी सगळीकडे देतो म्हणून त्याने 3 काळे कानून आणले। ते 3 काळे कानून सुद्धा त्याला वापस घ्यावं लागलं, कारण ते त्यांनी शेतकऱ्याच्या विरोधचे कानून होते। अशा खोटं बोलणाऱ्या माणसाला तुम्ही मतं देता आणि त्यांनी आता कशाला यावं? त्यांनी आले म्हणून आम्ही सुद्धा प्रचाराला यावं लागलं। त्यांनी इथं महाराष्ट्राचे लोक, महाराष्ट्राचे लीडर्स हे आपण इथं सगळं राजकारण करतात। मग हे मोदीचं काय काम आहे? शहाचं काय काम आहे? अरे इतके मंत्री आले, मला वाटतंय त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यात कसं लोक येतात ना, तसं लोक इथं आलेत त्यांचे। कुणाला हरवायला? महाविकास आघाडीच्या लोकांना हरवायला। कुणाला हरवायला? लक्कीला हरवायला आलेत। पण लक्कीच्या पाठीमागे जोपर्यंत तुमचा आशीर्वाद आहे त्याला कोणी हात लावू शकत नाही। आणि काँग्रेस असा पक्ष आहे, तरी मोदी अगोदर म्हणला इस बार काँग्रेस मुक्त भारत। कुठं झालं बा मुक्त? अहो आम्ही 44 होतो, 55 झालो। त्याच्यानंतर आता राहुल गांधी अपोजिशन लीडर झाले, आम्ही 100च्या वर गेलो। आणि तुम्ही 400 पार म्हणला, 300च्या खाली आला तुम्ही, 240 वर आला। तुमच्या पायावर तुम्ही थांबलो नाही। आता तुम्ही एक पाय ते टीडीपी, त्यांचं नाव काय आठवत नाही मला, चंद्रबाबू नायडूचं एक पाय, दुसरा पाय नितीशचा, त्या 2 पायावर यांची सरकार थांबले उभे आहे। ते दोन्ही तुम्ही काढून टाका, हे पडलेच। कारण 273 पाहिजे सरकारला, आहे त्याच्याकडे 240, तरी पण ते खोटं बोलायचं सोडत नाही। आणि तेही त्याच्यात खोटंही बोलतोय आणि रेटून बोलतोय, असा माणूस आहे। आणि लोकांना अहो राज्यात सुद्धा प्रचार करत फिरतोय मोदी, शहा। आणि तुमचं काम सोडून केंद्रात सरकार कसं चालवावं याच्याकडे लक्ष नाही। केंद्राचं काम आहे राज्याला मदत करायची, केंद्राचं काम आहे जीएसटी लागू केल्यावर सगळ्यांना समान दृष्टीने बघायचं। केंद्राचं काम आहे कुठं नरेगा चालत नाही तिथं पैसे द्यायचं। फूड सिक्युरिटी ऍक्ट सोनिया गांधींनी आणली, आणि यांनी काय केलं? यांनी एक 5 केजी देऊन सब फ्री। अरे फ्री तर आम्ही केलं होतं, आम्ही जे केलं त्याची कॉपी करता तुम्ही, आणि वरून म्हणता काँग्रेस के लोग झूठ बोलते हैं।
ते खोटे बोलतात. नाही, आम्ही खोटे बोलत नाही. अहो, हे देशाला सांभाळणारे लोक आम्ही, देशाला स्वातंत्र्य आणलेले लोक आम्ही. आणि हे लोक जे महात्मा गांधीला गोळ्या मारून, ते काय म्हणतात, गोळ्या घातले गोडसेनी, आणि त्याची तारीफ करतात, त्याचं स्टॅच्यू शिकतात. जो व्यक्ती, जो नेता, जो महात्मा देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढला, त्याला गोळी घालून मारणारे लोक हे असे गोडसे सारखे त्यांच्या जवळ आहेत. त्यांची पूजा करतात, हे त्यांची वाहवा करतात. म्हणून तुम्हाला सांगतो, अशा लोकांना तुमच्या जवळ येऊ देऊ नका. ते काय आहेत? विषधारी आहेत. आणि तुम्ही म्हणला की हे विष आहे की नाही, बोल जर चाटून बघतो म्हणलं, खतम. समज मध्ये आलं तुम्हाला? हे विष आहे की, हे म्हणजे तू सरकता, हे विष आहे की नाही म्हणून तुम्ही जरा चाटून बघतो. RSS कसं आहे, BJP कसं आहे म्हणून असं चाटून बघायला गेला, ते विषच असतंय, तुम्ही खतमच. त्यासाठी मी म्हणतो की आपण लोक एक व्हायचं, गरीब एक व्हायचं, आणि देशातले गरिबी काटण्यासाठी जे काँग्रेसने काम केलं, म्हणून आज इतके विद्यावंत लोक आलेले आहेत. जेवढं व्हावं तेवढं झालं नसेल, पण आज किती डिग्र्या कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, डॉक्टर्स, इंजिनियर्स, हे काय मोदींनी केलं? क्या मोदीच्या काळात झाले? सगळे मोठे मोठे कारखाने, मोठे डॅम, हे सगळं जे झालं ते पंडित जवाहरलाल नेहरूच्या आशीर्वादानं ह्या देशात झालं. पंडित जवाहरलाल नेहरूजी ह्या देशासाठी पंचवार्षिक योजना आणून मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, एम्स, AIT, IIT, असले सगळे जे संस्था आहेत त्यांनी उभं केले. आता यांनी मोदी परवा येऊन ते सांगतोय, इतने डॉक्टर बने, इतने इंजीनियर बने. अरे भाई, तुम आके ही पैदा हो के 10 साल हो गया, तुम्हारा सरकार 11 साल, 11 साल में डॉक्टर बने इतने सब, हजारों डॉक्टर, हजारों इंजीनियर, हजारों ग्रॅज्युएट्स, प्रोफेसर्स, ते यांच्या काळातच झाले. सगळे रोड यांच्या काळातच झाले, सगळे जे डॅम आहे त्यांच्या काळातच झाले. उद्या तो म्हणेल की ह्या भागात त्र्यंबकेश्वरच्या आजूबाजूला जे तळं आहेत ते सगळं मीच केलो असं सांगेल तो. म्हणून तुम्ही विचार करावा लागेल. जे लोक तुमच्यासाठी जीव दिले, इंदिरा गांधी ही देश एक असावा म्हणून तिने आपलं प्राण दिली. राजीव गांधींनी हे देश एक असावं म्हणून त्यांनी आपली प्राण दिलं. त्याचं तर शरीरचे इतके तुकडे तुकडे झाले की ओळखत नव्हते कोणी हा राजीव गांधी आहे. नुसत्या त्याच्या शूजवर, त्याच्या बुटावर बघून हे त्यांचंच आहे म्हणून ओळखलं गेलं. अशा माणसांना, अशा लोकांना तुम्ही शिव्या देता. गांधी फॅमिली. आता परवा काहीतरी ऐकलं, काल नाही, आजच्या पेपरात आलंय, शहानी म्हणलं 370 इंदिरा गांधी
अगर पुनर्जन्म लेके भी आई तो नहीं जाने वाला है म्हणले. अरे तुला कोण सांगितलं ते कर म्हणून? आम्ही सांगितलं 370चं चाललंय काय? हे जम्मू काश्मीर आहे? अहो इथं हे महाराष्ट्र आहे. सोयाबीन बद्दल काय केला? MSP सोयाबीनला तुम्ही देत नाही. मी सांगतो आमची सरकार आली निश्चित रूप 7,000 रुपयेपर्यंत बोनसला धरून आम्ही तुम्हाला देऊ. कॉटनचं प्राइस जे आहे ते आम्ही करू आणि जे जे काही शेतकऱ्यांना मिळायचं आहे ते आम्ही करून देऊ. आता हे प्याज आहे म्हणजे कांदा, असे कितीतरी आहेत हे इम्पोर्ट करतात. ज्या वेळेला आपण उत्पन्न करतो त्याला चांगली किंमत येते, अशा वेळेला ते काय करतात? बाहेरून कांदा मागवतात, बाहेरून तेल मागवतात. मग बाहेरचं तेल आला तर तुमच्या सोयाबीनला कोण विचारणार? त्यासाठी मी तुम्हाला अपील करायला आलो की आमच्या लक्कीला, अरे लक्की गेला तिकडच. अरे मी त्या वेळेला जा म्हणलो, ज्या वेळेला मी विषय हे चाटून बघू नका म्हणून त्यावेळेला तुला दूर राहावं म्हणून, कारण तुला असं करत होतो मी. तर हे सगळे लोक, आमचे लोक हे सगळं करतील जे आम्ही वचन दिलेलं आहे त्याच्या प्रकारे आम्ही चालू. आणि तुम्ही जे गोष्टी लोकांच्या डोक्यात नाहीत, संबंध नाही, 370 इथं कशाला येतं? 370 जावा तिथं जाऊन काश्मीरमध्ये बोला. इथं आम्हाला कांद्याचा भाव काय करता, सोयाबीनचं काय करता, कॉटनचं काय करता, दुधाचं काय करता हे सांगा. ते सगळं सोडून सगळे येतात 370, 470, 570 म्हणत. ते सगळे तुमच्या लोकांना सांगा, कारण त्यांना सवय आहे की 50 खोके वगैरे घेऊन त्यांना सांगत जावा की हमने 50 खोके आपको दिए, सब तुम्हारे लोग ओके बोले, देखो एक भी नहीं टूटना इस बार बोल के और एक बार उनको बोलो. हमारे लोग तो मजबूत है, खाने को अगर नहीं मिला, पेट भी अगर नहीं मिला, लेकिन उसूलों के ऊपर चलने वाले लोग आदिवासी है, पिछड़े हुए हैं, शेड्यूल कास्ट है, बैकवर्ड के लोग हैं. ये सब लोग इस उसूलों पे चलते हैं और तुम सबको डराते फिरते हो. किसके पीछे CBI लगाते हो, किसके पीछे ED लगाते हो, किसके पीछे इनकम टैक्स लगाते हो. ये करने वाले कौन है? अरे यहाँ क्या जरूरी है? आप दिल्ली में राज करो, इसलिए आपको आपका जो माइनॉरिटी गवर्नमेंट वहाँ है वहाँ संभालो. यहाँ आके बोलने का कि ये वो है, ये करप्ट है काँग्रेस. आमची गव्हर्नमेंटच आली नाही अजून, अगोदरच प्रचार. अरे तुमचीच गव्हर्नमेंट आहे, सांगा त्यांना. ते करप्ट आहेत, पैसे घेऊन काम करतात, लोकांना लाच देऊन काम करतात घेऊन. त्यासाठी मी म्हणतो पहिले तुमच्या लोकांना सुधरा, त्याच्यानंतर दुसऱ्याकडे बोट दाखवा. तुम्ही एक बोट आमच्याकडे दाखवला, हे 3 बोट तुमच्याकडे दाखवतात. आणि मोदीजी आता तरी सांभाळून बोलतील अशी माझी इच्छा आहे, कारण आमची पार्टी सर्वांची पार्टी आहे आणि सर्वांची पार्टी सर्वासाठी आहे. त्यांनी काय म्हणतात
कि बटेंगे तो कटेंगे। कौन बटेंगे भाई? ये देश एक रखने के लिए तो हमारे लोग अपनी जान दिए, तो बांटने वाले कौन है? मैं तो बोलता हूं बांटने वाले भी आप हैं, काटने वाले भी आप हैं। हम तो सब बचाने वाले हैं, हम एक रखना चाहते हैं और अब तक एक रख के आए हैं। देश एक रखने में अगर कोई कोताही नहीं बरसी, एक होके काम अगर की, वो कांग्रेस पार्टी ने किया, महात्मा गांधी ने किया, जवाहरलाल नेहरू जी ने किया, इंदिरा गांधी जी ने किया, लाल बहादुर शास्त्री ने किया और राजीव गांधी जी ने किया। तुम सिर्फ बंडल मास्टर हो, बंडल फेंकू, सब झूठ बोलना। मैं नहीं बोल रहा हूं, उनके लोग ही बोले। साहब क्या हुआ हमारा 2 करोड़ एम्प्लॉयमेंट का, 50 लाख का, किसानों का, ये सब पूछे कहीं लोग। इलेक्शन, वो तो इलेक्शन के जुमले हैं, बोले या नहीं बोले? क्या आहिस्ता बोलते भाई, दम से नहीं बोले या नहीं बोले? तो आप बोलिए, क्या मोदी शाह झूठे हैं? क्या कांग्रेस पार्टी महाआघाड़ी झूठी है? हाँ, मोदी झूठे, तो झूठों को वोट देंगे? जोर से बोलो भाई, देंगे? लक्की को चुन के लाएंगे ना, लाएंगे। और हाँ, ये ठीक है, नहीं तो बहुत से लोग ऐसे बोलते हैं, तुम आगे बढ़ो हम तुम्हारे पीछे हैं, बोलते हैं। पीछे मत रहो, साथ में रहो। पीछे रहे तो बड़ा धोखा है। पीछे से तुम क्या करेंगे, ढकल देंगे, क्या भाग जाएंगे, किसको मालूम। इसीलिए बोलना पड़ता कि लक्की तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ हम हैं, तो उससे हमको जरा आम्हाला धैर्य येतं त्यावेळेला, अरे सगळे लोक आमच्या बरोबर आहेत, नाहीतर मी पाठीमागे असतो, तुम्ही पुढे पाठवून तुम्ही ढकलून दिलं तर मी काय करू। त्यासाठी हे महाराष्ट्र हे फार महत्वाचं आहे। आणि पंडित जवाहरलाल नेहरूजी इथं अहमदनगरच्या जेलमध्ये, किल्ल्यामध्ये 1000 वर्ष ते जेलमध्ये राहिले। 963 दिन। अरे मेरे पास वो है, ठीक है, 11 साल यहाँ रहे। मैं अहमदनगर की बात कर रहा हूँ। अहमदनगर के किले में 963 दिन के लिए 1942 से मार्च 1945 तक यहाँ जेल में रहे और उन्होंने डिस्कवरी ऑफ इंडिया किताब यहाँ लिखी, वो दुनिया में मशहूर है, दुनिया में मशहूर है। और आप ना लिखते, ना पढ़ते, ना सोचते, सिर्फ बकते हैं। नेहरू जी लिखे, इन्हों बकते रहते हैं, लोगों को कुछ नहीं बताते, तो सच नहीं बताते। इसीलिए 20 तारीख को है ना, वोटिंग तुम्हारे हाथ में, वोट का पावर तुम्हारे पास है। ये पावर किसने दिया? पंडित जवाहरलाल नेहरू और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने दिया। क्या 75 साल पहले तुमको कोई पूछता था वोट दो? सब अमीर लोग वोट देते थे ब्रिटिश के जमाने में, और वो छोटी मोटी सरकार अमीर लोगों की बनती थी। लेकिन आज महिला को भी वोटिंग का अधिकार है। लेकिन मनु ने कहता था स्त्रियों को वोट नहीं, स्त्रियों को कुछ नहीं देना चाहिए,
वो स्त्री और शूद्र एक ही है बोलते थे, चाहे वो किसी जात के हो महिला। ये उन्होंने कहा, मैं नहीं कहा। अब महिलाओं का पैर पड़ते सब लोग जा रहे हैं, हाथ जोड़ रहे हैं, माताएं देखिए हमारे तरफ वोट दीजिए, देखिए हमारे तरफ वोट दीजिए। यहां नहीं, लाडली बहन, क्या लाडली बहन को 1,500 रुपए दे रहे हैं। मैं ये वायदा करता हूं महाविकास आघाड़ी के तरफ से, हमारी गवर्नमेंट आने के बाद हम 3,000 रुपए महिलाओं को करेंगे। और राजीव गांधी भी वोटिंग का पावर 18 साल के युवकों को दिए। पहले 21 साल था, कम उम्र वालों को भी देने का किसने किया? राजीव गांधी ने किया। यह सब आपको मालूम रहते हुए भी आजकल के चंद बच्चे जिनको इतिहास मालूम नहीं, जो देश के लिए कौन क्या करे, कौन सा कानून लाए, वो नहीं देख रहे। कुछ भी आए तो मैं देखता हूं, कभी कभी वो लोग जमाते हैं तो आया मोदी मोदी मोदी। क्या किया भाई मोदी? 18 साल का वोटिंग तुमको उसने दिया? नहीं। शेड्यूल्ड कास्ट को, शेड्यूल्ड ट्राइब को, आदिवासियों को किसने दिया? संविधान ने दिया। कोई ये मोदी की पार्टी या आरएसएस ने नहीं दिया। इसको हिफाजत करने का काम आपका है। आप जब हिफाजत करके रखेंगे इस संविधान को, इसको बांटने का, इसको निकालने का काम बीजेपी कर रही है। इसीलिए आपको संविधान को बचाना है, लोकतंत्र को बचाना है। इसको बचाएंगे ना? हाथ उठाओ, बोलो बचाएंगे। ये संविधान और लोकतंत्र बचेगा तो ही आप बचेंगे। लोकशाही राहील, संविधान राहील, तरच तुम्हाला सर्व शक्ती मिळणार आहे। ते जर गेलं तुम्ही खपलो, तुम्ही राहणार नाही। मी खरं सांगतो। अरे एक काळ अशी होती, महिलाला वोटिंग पॉवर नाही, शूद्राला नाही, गरिबांना नाही, शेतकऱ्यांना नाही, छोट्या मोठ्या लोकांना नाही। हे सगळं आल्यानंतर सुद्धा काँग्रेस कोण आहे म्हणून कोणी विचारलं तर मी त्याला काय सांगू? आणि मोदी हे असंच काम करतात, सगळीकडे जातात, ते गरिबाबद्दल बोलत नाही, महागाईबद्दल बोलत नाही, बेरोजगारीबद्दल बोलत नाही, आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल बोलत नाही। काय बोलतोय? नुसतं त्यांनी आणि त्यांचे शिष्य हम एक है तो सेफ है। भाई कौन तोड़ रहे? वो क्यों आया? इस इलेक्शन में एक है सेफ है। पहले इलेक्शन में क्या बोलते रहे थे? हम वो देंगे, ये देंगे, फलाना। वो काका है, वो हिसाब दो आप। मैं भी मेरा हिसाब देता हूं। मेरी सरकार काका है। यूपीए गवर्नमेंट, जब मैं रेलवे मिनिस्टर था, मैं जब लेबर मिनिस्टर था, हमने क्या किया हम उसका हिसाब देंगे। आपने 11 साल में क्या किया उसका हिसाब दो। नोटबंदी किसको फायदा हुआ भाई? गरीब लोग मरे, अमीर लोग नोट चेंज कर लेके पैसा बना लिए। हमारे माँ बहने जो घर में जो संभाल के रखे थे उनके पैसे गए, अद्वानी अंबानी के पैसे नहीं गए। और जो अमीर लोग हैं इस देश में उनका कोई नुकसान नहीं हुआ। नुकसान करा
मोदी साहब, नुकसान आपने किया गरीबों का। पहले बोले देखिए मेरे को 100 दिन का टाइम दो, 100 दिन में मैं करप्शन निकालूंगा, 100 दिन में टेररिस्ट को खत्म करूंगा, 100 दिन में काला धन निकालूंगा। कहाँ है भी, कहाँ निकाले? अगर इसमें मैं फेल हो गया, मेरे को आप किसी भी चौरस्ते पे ठहरा करके पूछ सकते हो। यहां तक भी बोला मुझे सूली पे लगा सकते हो। फिर आपको फायदा हुआ नोटबंदी से, और मोदी बोले 100 दिन में सब ठीक होगा, करप्शन बंद हुआ। और उन्होंने बहुत से वायदे की, एक भी नहीं निभाया। अब क्या करना? वो खुद सूली पे चढ़ते, क्या लोग चढ़ाते मुझे मालूम नहीं। मैं ऐसी गलत बातें उनके बारे में नहीं करूँगा। और 100 साल जीने दो, लेकिन लोगों का भलाई करने के लिए लोग वोट दिए, लोगों का गला घोटने के लिए नहीं दिए। शेतकरी रोज 7 शेतकरी रोज इथं मरतात महाराष्ट्रात। एका वर्षात 2000च्या वर शेतकरी सुसाईड करून घेतले। कुठं आहे तुझा गव्हर्नमेंट? गव्हर्नमेंट झोपली आहे का? सांगायचंय, करायचंय ते आम्हाला वेडे समजलेत। हो, आम्हाला सुद्धा बुद्धी आहे। हे सगळे शिवाजी, महात्मा फुले, आंबेडकर, हे सगळ्यांनी बुद्धी दिलाय आम्हाला। सावित्रीबाई, हे सगळे शिक्षण दिलेत आम्हाला। आम्ही सुद्धा शिक्षण घेतलंय। आम्हाला मूर्ख करू नका। तुम्ही किती दिवस असं मूर्ख कराल? काही लोकांना आखिरपर्यंत तुम्ही मूर्ख कराल। ते RSचे जे ते हे असतात चमचे लोक, ते लोक त्यांना मूर्ख करतील। अंधभक्त त्यांना करतील। बाकीचे लोक काही वेळापुरते ते मूर्ख होतील, पण तुम्ही सदाकाळ सर्वांना मूर्ख म्हणून ठेवू शकत नाही। ते जागृत आहेत। आता सगळे उठलेत, तुम्ही झोपलात। त्यांची समस्या तुम्हाला माहित होईना आता। म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुमची वोटिंग राईट जे आहे ते बाबासाहेबांनी एक सांगितलेलं गोष्ट मी इथं सांगतो। वोटिंग राइट लोकतंत्र की सर्वाधिक मौलिक चीज है। सारा इलेक्शन तंत्र चुनाव आयोग के हाथों में होना चाहिए, ताकि जो मतदाता सूची में वोटर बनने लायक है, ऐसे किसी आदमी के साथ अन्याय न हो सके, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं। सगळ्यांना वोटिंग राईट द्या, ते शक्ती दाखवतील। म्हणूनच आज गरिबाच्या दारावर सगळे फिरतात, सगळे सांगतात, बघा आई, लाडकी बहीण, आज्जा, काका, मामा म्हणून तुमच्या दरवाज्यावर जे येतात ते बाबासाहेब आंबेडकरचं संविधान तिथपर्यंत त्यांना आणलेलं आहे। म्हणून तुम्ही विसरू नका, तुमची काहीतरी चांगलं व्हायचं असेल, महाविकास आघाडीला तुम्ही संपूर्ण पाठिंबा द्या, निवडून आणा। आणि तुमचे प्रश्न जेही आहेत, धान हो, सोयाबीन हो, कपास हो, प्याज हो, हे सगळे शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम आम्ही करतो। त्याची किंमत सुद्धा ठरवले गेल्यानंतर त्याच्या प्रकारेच आम्ही चालतो, हे माझा वायदा आहे। आणि मी असं खोटं बोलत नाही।
मी स्वतः 12दा निवडून आलो, 12दा. आणि मी राज्यात 18 वर्ष मंत्री होतो, केंद्रात 10 वर्ष होतो आणि विरोधी पक्षनेता म्हणून मी कर्नाटकमध्ये जवळजवळ 20 वर्ष होतो आणि इथं केंद्रात 5 वर्ष लोकसभेमध्ये आणि आता 4 वर्षापासून मी राज्यसभेत आहे. माझा अनुभव आहे, मी अनुभवाच्या आधारावर बोलतो आणि त्याच रीतीनं मी काम केलेलं आहे. यापर्यंत काम केलेलं आहे की माझ्या लोकांना ज्यावेळी अडचणी आली होती, हैदराबाद कर्नाटकच्या लोकांना, त्यांच्यासाठी मी संविधानमध्ये संशोधन करून आर्टिकल 371 हे घालायला लावलं. आज तिथल्या लोकांना नोकऱ्या मिळत आहेत, मदत होत आहे. असले काम आम्ही करून लोकांना देतो. कधी त्याचं क्रेडिट घ्यायला जात नाही मी, पण इथं काय सगळे क्रेडिट घेणारेच, लोकांना बघणारे कोणी नाही. म्हणून मी आपल्याला जास्त सांगत नाही. तुमचं जल जंगल जमीन जे आहे हे सगळं वाचून घ्यायचं असेल तर एक होऊन मतं द्या आणि चांगली सरकार आम्ही देऊ आणि चांगले लोकांना तुम्ही निवडून देताल असा माझा विश्वास आहे. आणि इथं त्र्यंबकेश्वरला काय आवश्यकता आहे त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही आमच्या सरकार वतीनं काय करू शकतो, महाकुंभ स्थळामध्ये काय काय सवलत देऊ शकतो ते सुद्धा आम्ही ह्याचा सांस्कृतिक इतिहास असलेल्या गावाला आम्ही सगळं करणार आहोत. दुसरं, आता कितीतरी लेबर लॉस त्यांनी बदलले गरिबांचे. त्यांना आठवण येत नाही कारण ते गरीबच नाहीत ना. गरिबाचे इतके लॉ त्यांनी बदलले, कानून बदलले, जे बाबासाहेब आंबेडकरनी 1946 मध्ये व्हाईसरॉयज काउन्सिलमध्ये जे होते त्यावेळेला लेबर मिनिस्टर म्हणून काउन्सिल त्यामध्ये होते, त्यांनी केलेले कानून सुद्धा आत्ता बदललेले आहेत. त्यांनी प्रत्येकाला 8 तास काम राहावं असं ब्रिटिशांची आग्रह धरून केलं, पण यांनी 10 तास काम करावं, 12 तास काम करावं हे त्यांनी सांगत आहेत. आम्ही अनेक कानून केलेलं तुम्हाला माहीत आहे. मनरेगा हो, फूड सिक्युरिटी हो, राईट टू इन्फॉर्मेशन हो, राईट टू एज्युकेशन हो, फॉरेस्ट राईट्स ॲक्ट हो, जे काही कानून केलं ते UPA सरकारने केलं. जे काही बर्बादी केलं हे BJP सरकारने केलं. म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो, कोणत्या शेतकरीचं त्यांनी कर्ज माफ केलं नाही, पण मनमोहन सिंगजी केंद्र सरकारकडून 72,000 करोड देऊन अनेक शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले पुरे भारतात. मोदीने काय केलं? मोदीने केले 16 लाख करोड रुपये श्रीमंताचं कर्ज माफ केलं. 16 लाख करोड. आता सांगा, हे चांगले आहेत? गरीबाला बघणारे आहेत? अहो, श्रीमंताचं 16 लाख कर्ज तुम्ही माफ करता तर गरीबाचं काय करत नाही, शेतकऱ्यांचं काय करत नाही, याच्याबद्दल बोला, याच्याबद्दल सांगा.
आम्ही पार्लमेंट मध्ये जेव्हा विचारतो त्याला उत्तर देत नाहीत. चंद लोग पाकिस्तान के एजेंट है, चंद लोग देश को डिवाइड करना चाहते हैं, चंद लोग, अरे ज्या प्रश्नाचं उत्तर आम्ही मानतो ते देत नाही. पाकिस्तान, काश्मीर, तिकडं इकडं जाऊन, चायनाकडं जाऊन इथं इलेक्शन मध्येच येतोय. इलेक्शन शिवाय दुसरं काही नाही त्यांच्याकडे कार्यक्रम. MLA इलेक्शन आला हजर, MP इलेक्शन आला हजर. आता पुढे हुशार राहा की जिल्हा पंचायत इलेक्शन आणि म्युन्सिपाल्टीमध्ये ते प्रचाराला येणार आहे. आणि हे मी खोटं बोलत नाही, त्यांच्यासारखं खरं होईल. तुम्ही बघा आतापर्यंत तरी प्रत्येक राज्यात फिरून आलेत ना. झारखंडमध्ये छोटंसं राज्य आहे, 81 MLA तिथं. महाराष्ट्रात 3 आमचं एक आघाडी आहे, त्यांची एक आघाडी आहे. इथले लोक लीडर्स ते महाराष्ट्राच्या लोकांबद्दल लढण्यास समर्थ आहेत. पण ते आले इतका फिरून आले ते क्या बोलते उसको, वो चील कैसे उड़ते हैं वैसे यहाँ पर सब अपने हेलीकॉप्टर उड़ रहे हैं. इतने उड़ रहे हैं, कभी वो डेवलपमेंट के लिए इतने बार आकर पैसे नहीं दिए, लेकिन वोटों के लिए खूब घूम रहे सब लोग. लेकिन आपको याद रखना है, और मैं याद दिलाऊंगा, उनके हेलीकॉप्टर के तरफ मत देखो या उनके पैसे के तरफ मत देखो. देखो तो सब गरीबों की भलाई किधर होती है उधर देखकर आप वोट दो. और ह्याचा हात एक गुण चांगला नाही हो. कुठं असं हात लावताय तिथं काहीतरी होतंय. शिवाजीची मूर्ती उभी होती, हा पुण्यात्मा हात लावला, इनॉग्रेट केला, ते पडली. पडलं का नाही? 2,44,00,000 खर्च करून उभे राहिलेला शिवाजीचा पुतळा, जे स्वाभिमानाचा संकेत आहे महाराष्ट्राचा, त्या पुतळा पडून गेला. हे मोदींनी त्याचा अपमान केला. ह्याने बुलेट ट्रेन आणतो म्हणला, कुठून? अहमदाबादहून मुंबईवर. ते अजून मी 2 वर्षात आणणार आहे म्हणला. 2 वर्ष गेले, 3 गेले, 4 गेले, 5 गेले. दुसरं इलेक्शन आले ते 5 गेले. आता तिसरं इलेक्शन मध्ये आला 11 वर्ष, हे 1 वर्ष चाललंय. पण बुलेट ट्रेन आला नाही. ते आला तरी एवढं महाग आहे, तुम्ही प्लेन मध्ये जाऊ शकता पण बुलेट ट्रेन मध्ये बसू शकत नाही. आणि ते सुद्धा यांची बुलेट ट्रेन अजून त्याचं उद्घाटन सुद्धा झालं नाही, कंप्लीट झालं नाही. त्याच्या अगोदरच बुलेट ट्रेनचं एक पूल पडलं, तिथे एक पडला पूल त्यांचा. आणि ह्यानी उज्जैनला गेले. ते महाकालच्या उज्जैनमध्ये सप्तऋषीचे मूर्तिया ह्यांनी उद्घाटन केलं. ते हवेमध्ये 7च्या 7 मूर्ती निघून गेल्या. हे मी सांगत नाही, तुम्ही बघा, हे सगळं पेपरमध्ये बघा, विचारून बघा, त्या जागेच्या लोकांना विचारा. तिथं सुद्धा असंच झालं. त्याच्यानंतर मी नवीन पार्लमेंट बांधलेलं आहे, या बघा. ते असलेलं पार्लमेंट ऐतिहासिक होतं, त्याला चांगलं करू शकता. पण यांनी नाही, माझं नाव पाहिजे. ठीक आहे बा, तुझं नावच राहू दे. पण यांनी पाय ठेवला, वरून टपकू लागलं ते पाणी, टप टप टप. म्हणजे नवीन पार्लमेंट सुद्धा आज ते गळू लागलंय.
त्याच्यानंतर मी राम मंदिर बांधणार आहे म्हणला. बांध ते तरी लोकांचं आहे, भक्तांचं आहे, सगळे मिळून त्याला पैसेही दिले होते, पण ते सोडले. मला उद्घाटन करायचं आहे. साधू संतांना सुद्धा त्यांनी अवकाश दिले नाही. स्वतः गेले, स्वतः पूजा केले, स्वतः ते, त्यांना तर मंत्र म्हणायला येत नाही, ते काय मंत्र दुसरे म्हणत होते, आणि फूल वगैरे घालून केले. फूल घालून गेले तर जे पावसाळा आला ते सगळं गळायला सुरू झालं. अयोध्याही गळायचा. सप्तऋषीचं हवेमध्ये गेला. शिवाजींचा पुतळा पडलं. मग काय व्हा, ते चुकून तुम्ही जर त्याला हात लावला, तुमचा हातही जळेल. त्याला हुशार राहा, हात त्याला मिळवायला जाऊ नका, नाहीतर हेच मुश्किल होईल. आणि आणखीन एक गोष्ट सांगून मी समाप्त करतो. ते हे आहे की त्यांनी सिलेबस चेंज करू लागले. मुलांच्या डोकं फिरवण्यासाठी, त्यांच्यात डोक्यात विष भरण्यासाठी सिलेबस बदलाव करू लागले. जे पुरोगामी, काय म्हणतात, प्रगतिशील विचारधारेमधून आलेले सिलेबस होतं NCERT मध्ये, ते आता बदलून RSSच्या विचारधारेवर चालणारं ते काम केलं. वनवासी, अरे तोच वनवासी आहे, तुम्ही आदिवासी आहात म्हणून त्यांनी चक्कर घालत राहतो वनवास करत घेऊन. तेही एक त्यांचा चाल आहे त्याच्यात, की आदिवासी हे देशाचे पहिले लोक कोणतरी असतील ते आदिवासी आहेत. नंतर बाकीचे जमले, मंगोलियन आले, सुंक आले, तिकडं अफगाणिस्तानचे लोक आले, सगळे बाहेरचे नंतर भरले. हो, अगोदर इथले जन्मलेले लोक आदिवासी, आणि त्यांना काय म्हणतात आता RSSचे लोक वनवासी. अरे वनवासी नवा शब्द कुठला आणला तुम्ही? तर ह्याला वनवासाला पाठवा. आता या वेळेला इलेक्शन वगैरे झालं तर भारी बहुमताने निवडून त्यांना पाठवा. आता मी आपल्याला एक आवाज द्यायला सांगेन, कारण त्यांचा आवाज असा आहे की बटेंगे तो कटेंगे म्हणतात त्यांनी. हे कशासाठी? की आमच्यामध्ये डिवाइड करण्यासाठी, हिंदू मुसलमानमध्ये झगडा लावण्यासाठी. म्हणून मी म्हणतो आम्ही एक आहोत, हे देश एक आहे. या देश ऐक्यतेसाठी आम्ही सगळे आपलं जीवदान दिलंय, जेलमध्ये गेले आणि देशाची संरक्षण केलेली आहे. म्हणून मी तुमच्या पुढे उनका फजूल बातें छोड़ दो, काटने की बात भी छोड़ दो, और तुम एक है तो सेफ है बोलने की, हे सगळे आता आले. कसं काय आले मला माहित नाही. म्हणून मी एक सांगतो तुम्हाला, एक आवाज है मेरी, आप भी बोलना चाहिए. मैं बोलूँगा आवाज दो तो आप बोलेंगे एक है. मैं ये बोलूँगा आप वैसा ही, हाँ सॉरी. तो ये और एक आखिरी बात मैं आपके सामने रख रहा हूँ. महालक्ष्मी योजना हे तुम्हाला माहीत आहे ना. अनेक लोक येऊन सांगितलं आणि मी सुद्धा सांगितलं. त्याच्यामध्ये 3000 रुपयाचं मी तुम्हाला सांगितलं महालक्ष्मी योजनेमध्ये. आणि महिलांना मोफत बस प्रवास, फुक्कट KSRTC हे महाराष्ट्र ट्रान्सपोर्टमध्ये तुम्ही कुठेही ट्रॅव्हल करू शकता. कुटुंब रक्षण 25 लाखापर्यंत आरोग्य विमा
आणि मोफत औषधे तुम्हाला दिले जातील. समानतेची हमी, जाती निहाय जनगणना, 50% आता काय आरक्षण आहे ते आम्ही बाजूला ठेवून 50%च्या वर गरिबांना रिझर्वेशन आम्ही करणार आहोत. आणि कृषी समृद्धी याच्यामध्ये 3 लाखापर्यंत कर्ज माफ, 50,000 रुपये तुम्हाला प्रोत्साहन दिले जाईल जे वेळेवर कर्ज भरतात. पुढे आणि युवकांना 4,000 रुपये दरमहा त्यांना दिलं जाईल. हे वायदा आमचा आहे. आणि आम्ही शिवाजी, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर यांच्या तत्वावर चालणार आहोत आणि त्याच्यानेच तुम्हाला फायदा होईल हे मी तुम्हाला खडाखंडित सांगतो. सांगितलं कुटुंब रक्षण, 25 लाखाची विमा आणि फ्री औषध, हेच आहे ना. तर एवढं सगळं आमचं पंचसूत्री कार्यक्रम आहे. ह्या पंचसूत्री कार्यक्रमाला मत देताल ना तुम्ही? हात उचला, जोरात सांगा. देतो. धन्यवाद. तू जिंकलास, घे. एवढे लोक तुझ्या पाठीमागे आहेत. काँग्रेसची गद्दारी करणाऱ्यांना मतदान करणार. आणि मी तुम्हाला सांगतो, जे लोक काँग्रेसचं खाऊन काँग्रेसच्या नावानं पुढे येऊन आणि शेकडो दिवस, शेकडो महिने काँग्रेस मुळे ते सगळं काही घेतले, असल्या गद्दारांना तुम्ही कधीही वोट देऊ नका. दूर ठेवा. त्यांना तेव्हा लक्षात येईल, अहो आम्ही प्रयत्न करून तुम्हाला द्यायचं आणि तुम्ही गद्दारी करून दुसरीकडे जायचं. गद्दार लोगों को वोट मत दो, गद्दार लोगों को वोट मत दो. इतना मैं कहता हूं. और आखिरी में एक स्लोगन आपको कहना पड़ेगा, वो ये है, आवाज दो, आवाज दो. ह्या लाईन मध्ये कोणी जरा आवाज कमी आहे त्यांची. आवाज दो. हे मी तुम्हाला विनंती करतो. आम्ही एक आहोत. आम्हाला कोणी येऊन सांगायची गरज नाही. आणि आम्ही देशासाठी लढणारे, मरणारे, काम करणारे लोक आहोत. हे शहाकडून आम्हाला बुद्धी घ्यायची नाही, मोदीकडून शिकवण घ्यायची बुद्धी नाही. आमची बुद्धी, आमचं शक्ती आम्हाला आहे. आम्ही हे करून दाखवतो. एवढं सांगून मी माझं भाषण समाप्त करतो. जय हिंद, जय भीम, जोहार. आखिरी में जोहार. जय हिंद, जय हिंद, जय हिंद. धन्यवाद. सबको नमस्कार.